राज्यात पुन्हा सैराट. राज्यात एक हादरवणारी घटना घडली असून इथं जळगावमध्ये सासरच्या लोकांना आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घुण खून केला. आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षापूर्वी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगत कुटुंबियांनी तरुणाची हत्या केली. कोयत्यानं वार करून त्याला संपवण्यात आलं. जळगावच्या पिंपराळा हुडको इथं प्रेमविवाह केलेल्या 26 वर्षीय तरुणासह त्याच्या कुटुंबावर जुन्या वादातून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या प्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मयत तरुणाच्या कुटुंबातील 7 जण गंभीर असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. मुकेश रमेश शिरसाट असं मृत तरुणाचं नाव आहे. मुकेश यानं जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील पूजा या तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं. त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या मनात मुकेश बद्दल राग होता. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते. अजूनही ते वाद कायम होतं. या वादाचे पर्यावसन रविवारी थेट हाणामारीत झालं. रविवारी मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयता व चॉपरनं वार करत प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहिणीमध्ये आले. मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही वार केल्यानं तेही जखमी झाले.